नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मस्त चहा ठेवलाय. आता चहाचा टायमिंग झालाय कारण 7 वाजायला आलेत. मी आज थायरॉइडची गोळी आहे तर ती लवकर खाल्ली होती आणि माझ्या मिस्टरांना मी आज भाकरीच दिली आणि माझ्यासाठी आणि गाऊसाठी म्हणजे गाऊ राघव आमच्या तिघांसाठी 2 भाकरी भरून ठेवल्यात. आज डब्यामध्ये मेथीची भाजी होती, रात्रीच निवडली होती मेथी. आणि किचन आता फक्त आवरायचं राहिलेलं आहे, थोडंसं आवरलेलं आहे आणि बाकीची घरातली कामंही राहिलेत. आज भरपूर कामं आहेत कारण आज आहे सोमवार. आणि मी पहिल्यांदा माझी थायरॉइडची मेडिसिन घेते पाण्यासोबत आणि त्यानंतर एक अर्ध्या तासाने किंवा पाऊण तासाने मी चहा घेते. नमस्कार मंडळी. तर राघवकडून ना आपला जो आधीचा वजन काटा होता म्हणजे वेट स्केल तर ते तुटलं होतं, त्यामुळे मग आम्ही नवीन घेऊन आलो. तर हे आहे 16 दिरहमचं. 16 म्हणजे इंडियन करन्सीमध्ये ऑलमोस्ट 400 रुपयांचं आहे. तर तुम्हाला मी दाखवते आतमधून कसं आहे. याच्यावर प्राईस देखील दिलेली आहे. आणि काय आहे की काचेचं असल्यामुळे राघव तोडतो तो म्हणजे त्याने तो मुद्दाम नाही तोडलं, परंतु त्याच्याकडनं खाली निसटलं, म्हणजे हातात उचलला आणि सोडून दिलं त्याने. तर तो पूर्ण फुटूनच गेला, त्याचं काही यूजच नाही. तर परवा दिवशी फुटला होता, तर मी काल घेऊन आले खालनं येताना. दोन सेल देखील आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता हे राघवापासून आम्ही लपून ठेवणार आहे, त्याला दाखवणार नाही तर तो पुन्हा फोडून टाकेल हा देखील. तर आज मी वॉकला गेले नव्हते कारण मी वीकडेजमध्ये मोस्टली एक राऊंड मारून येते पार्कला, परंतु मी वीकेंडला भरपूर सारं जॉगिंग वगैरे केली होती. सो म्हटलं आज आराम घ्यावा. माझी मैत्रीण देखील येणार नव्हती आणि हा संध्याकाळचा राईस होता आदल्या दिवशीचा, तर तो म्हटलं संपवून टाकावा. आता ब्रेकफास्टमध्ये तोच घेतला होता मी. आणि माझं घर आवरायचं राहिलं आहे थोडंसं पसारा. आम्ही शॉपिंगला चाललो आहे ना, दूध आणायला चाललो आहे. अच्छा बॅग घेतोय घे. चला दे. त्याच्यात नाही बसणार तुझी बॅग. अच्छा याच्यात पण कार, याच्यात घे ना, अशी घे. चला चला ओके. हां ती ठेवतात, ते राहू दे. चला ते राहू दे, राहू दे. मी घेऊ शॉपिंगला, मी तुझ्या ह्याच्यामध्ये ठेवते ना. हां चला जा. बटन दाब लिफ्टचं, मी आले. आणि सगळ्या कार आहेत त्या माझ्या बॅगेत ठेवल्यात त्याने, मला बॅग घ्यायला लावली. बटन दाब लिफ्टचं, बटन दाब. व्हेरी गुड, गुड बॉय. हा चला सगळे पिजन उडून गेले ना. ओके चला मी घेऊ. ओके घे, तू घे तुझी बास्केट, तू घे, मी नाही घेणार आता. असं खाली आल्यावर मम्माला घ्यायला सांगायचं. ओके चला चला, मिल्क आणायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड बॉय. चला पुढे, चला चला चल पुढे तू. हां बाय. चला चला झालंय आता घेऊन. आणि यानंतर रेनू येणार होती माझ्याकडे. आम्ही रील बनवणार होतो, सो मी रेडी झाले होते. आणि हा आमचा ड्रेस आहे, तर हा आम्ही दोघींनी एकाच शॉपमध्ये घेतला होता. तर आम्ही असं ठरवलं की या दोन म्हणजे ड्रेसवरच रील बनवूयात, याच ड्रेसवरती. तर इथे मी ती येईपर्यंत माझी घरातली कामं आवरून घेत होते. तर मी मिरच्या आणल्या होत्या जस्ट, तर मिरच्या वॉश करून ठेवल्या आणि त्या आता सुकवून ठेवणार होते. सो जेणेकरून जेव्हाही मला कुकिंग वगैरे करायला लागेल ना, मला त्या पुन्हा पुन्हा वॉश कराव्या लागणार नाहीत. त्या या मी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देईन. आणि फ्रूट्स देखील वॉश करून ठेवणार आहे कारण राघव ना मला
म्हणजे मला मागतो कधी कधी, परंतु मला कधी वेळ नसेल तर स्वतःच घेतो आणि डायरेक्ट खायला सुरुवात करतो. सो मग मी असं म्हणते की वॉश करून ठेवले की त्याला तो घेऊ शकतो, हाताने खाऊ शकतो. असं नाही की मुलं म्हणजे त्या गार्गी त्याला देऊ शकते, माझे मिस्टरही त्याला देऊ शकतात. मोस्टली मी कुकंबर जे काही व्हेजिटेबल्स वगैरे घेऊन येते ना, तर ते मी वॉश करून ठेवते. आणि आता तर मी ते कट करूनही ठेवते, जे की आपण कॅरट, फ्रेंच बीन्स यूज करतो आपल्या पोह्यांमध्ये वगैरे, मसाला राईसमध्ये. तर हे छान ड्राय वगैरे करून ठेवून देणार होते मी. आणि इथे मी राघवला मेथीची भाजी आणि भाकरी दिली होती, कारण सकाळी डब्यामध्येच बनलेली होती, त्यामुळे इझी गेलं मला द्यायला. टीव्ही बघून खायचं काम चाललं राघवचं. आणि आता राघव हाताने खात असतो मध्ये मध्ये. नमस्कार मंडळी. तर रेणू आली होती माझी मैत्रीण, आम्ही दोघींनी रील्स बनवल्या आणि तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या रील्स. तर त्यानंतर ती आत्ता गेली, आता 2:15 वाजले. तर 1:45 वाजेपर्यंत आम्ही रील बनवल्या. आता मुलं येत म्हणजे गार्गी येईल, सो म्हटलं तिच्यासाठी जेवण बनव. तर इथे पालक पनीर बनवली आहे, राईस बनवलं आहे आणि तिच्यासाठी भाकरी आहे सकाळची. सो ती तेवढं खाईल आणि घरातलंही काम आवरलेलं आहे सगळं, फक्त किचन ओटा राहिला आवरायचा. आता तोही मी आवरून घेईल आणि आता गाऊ येईल तर तिला घेऊन येईल आणि मग आम्ही दोघी जेवण करू. आणि राघवचं झालेलं आहे जेवण वगैरे करून. आणि इथे पालक पनीर अशी झाली आहे मस्त. एक अर्धा तासच लागला असेल मला बनवायला, पालक म्हणजे हे करण्यापासून, बॉईल करण्यापासून. आणि गाऊला अजून स्कूलमध्ये एक्झाम्स नाही आहेत. आता ती ग्रेड 2मध्ये आहे. तिला नेक्स्ट इयरपासून एक्झाम चालू होणार आहेत आणि तिचा स्टडी घ्यायला बसले होते मी संध्याकाळच्या वेळी. तरी मला एवढं फ्रेश वाटत नाही, कारण मी सकाळी लवकर उठते, दिवसभरही नाही झोपलं की खूप थकल्यासारखं होतं. सो त्यामुळे मग मी काय करते, ती स्कूलवरून आली की झोपते आणि मग त्यानंतर उठल्यावर तिचा स्टडी घेते. आणि इथे माझी मैत्रीण आली होती कृतिका. तर तिचा टोमॅटो राईस मला खूप आवडतो आणि मी तिला 1-2 वेळा म्हटले होते की तुझं जेव्हाही घरी बनवशील तर मला देशील. तर ती टोमॅटो राईस घेऊन आली होती आणि मी टेस्ट देखील केला होता, कारण मला कंट्रोलच होत नव्हतं. म्हणजे तिने बनवलेलं टोमॅटो राईस असं होतं की किती खावतच राहावं नुसतं, म्हणजे मन भरतच नाही, एवढा सुंदर बनवते ती टोमॅटो राईस. आणि आम्ही अशा छान गप्पा मारल्या घरामध्ये आणि ती म्हणत होती की टेस्ट कर, परंतु मला माहिती होतं की खरंच खूप छान बनलेला असणार आहे राईस आणि मी टेस्टही केला, खरंच खूप सुंदर होता. आणि यानंतर मी कबाब बनवायला घेतले होते. तर याच्यामध्ये राजमा, पोटॅटो आणि एक छोटा कांदा मी घातला होता. माझ्याकडे हा चॉपर आहे तर चॉपरमधूनच काढला. त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातली, सॉल्ट घातलं, थोडासा चाट मसाला, लाल तिखट, हळद घातली, मिक्स करून ठेवलं आणि त्याचे मी छान असे बॉल्स केले. सो जे मला लागणार होते गावला डब्यासाठी. आणि एवढंही स्टडी नाही घेत मी, जेवढा स्कूलमधून होमवर्क दिलेला आहे तर तेवढाच घेते, जास्त नाही घेत अजून, कारण ती लहान आहे, तिला एक्झामही नाही आहेत. सो त्यामुळे. आणि इकडे माझं साईड बाय साईड किचनमध्ये कुकिंग देखील चालू होतं. तिला एका साईडला बसवलं होतं, तिला बस म्हणत होते परंतु तिलाही उभं राहायचं होतं. मग मी म्हटलं की ठीक आहे, कारण तिने मला बघते उभं राहून किचनमध्ये कुकिंग वगैरे करताना, तर तिला असं वाटत असेल की मम्मा कशी राहत असेल एवढा वेळ उभी, म्हणून तीही ट्राय करत होती. आणि इथे मी थोडंसं ओट्स आहेत तर त्याचं फ्लोअर टाकलं होतं, थोडेसे हे टाकले होते शेपूची पानं आणि हे छान मिक्स करून घेतलं. त्याचे कबाब्स वळून घेतले. तुम्ही बाइंडिंगसाठी बेसन पीठही घालू शकता. मी ओट्सचं फ्लोअर घातलं होतं कारण माझ्याकडे बनवलेलं होतं, त्यामुळे. आणि हे कबाब मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार होते, सो जेणेकरून जेव्हाही मला गावला डब्याला द्यायचे असतील तेव्हा ते मी फक्त फ्राय करेल ऑइलमध्ये, थोडेसे म्हणजे जास्त ऑइल नाही, शालो फ्राय करेल आणि देऊन देईल. आणि इथे गावचा जोपर्यंत स्टडी चालला होता तोपर्यंत मी पटकन किचनचे जेही माझे वॉश बेसिनमध्ये भांडे होते तर ते क्लीन करून घेतले. सो तिच्याकडे पुन्हा लक्ष देता येईल मला म्हणून. आणि इथे तुम्हाला असं वाटेल की गार्गीला सांगितलं की ती स्टडी करायला बसते, तर तसं काही नाही आहे. मी आधी तिची मेंटॅलिटी बनवली आहे की तू थोडा वेळ खेळून घे, म्हणजे ती स्कूलवरून आल्यानंतर तिला पाहिजे ते करू शकते. त्यानंतर तिची एक क्लास असतो, एक तर चेसचा क्लास असतो किंवा अबॅकसचा क्लास असतो. तो झाल्यानंतर मी तिला सांगते मी जेव्हाही आवाज देईन तेव्हा पटकन यायचं. सो ती ते फॉलो करते, असं नाही की नाही, कारण तिला मी सांगत असे तुला स्कूलवरून आल्यावर पाहिजे ते कर.
त्यामुळे मग तीही खुश असते की चला आपल्याला आपला स्वतःचा टाईम भेटतो आहे आणि त्या वेळेत मी मस्त झोप काढून घेते, सो जेणेकरून नंतर मला तिच्याकडे लक्ष देता येईल. आणि ती रडत होती कारण तिला काही सम्स आहेत तर ते जरा हार्ड जात होते. त्यामुळे तुला सायकल यायला लागली राघव, सायकल खेळतो. आणि इथे राघव टी व्ही बघता बघता सायकलवरून पेंडल मारत होता आणि त्याला मजा वाटत होती. आणि आता तो बसायला लागला आहे, पडत नाही. त्याला बाजूला 2 चाकं देखील आहेत. आणि इथे मी ग्रोसरी आणली होती, तर मी बरेच दिवस झाले म्हणजे 2 दिवस झाले तुमच्याबरोबर शेअर करेल म्हटलं, परंतु वेळच भेटला नाही. तर इथे होते काबुली चणे, ते 7 दिरामचे होते. आणि इथे सोया चंक्स होते. आणि इथे गोंद कतिरा होती जी की पाण्यामध्ये मिक्स करून खाल्ली जाते आणि जॉईंटसाठी आपल्या चांगली असते, सोबतच डायजेशनसाठी देखील चांगली असते. सो मी आणली होती त्यामुळेच. आणि माझ्या मिस्टरांना ना लाल मिरची असते ना ती वाटलेली लसणाची, ती खायची होती. सो मी मिरच्याही घेऊन आले होते. आणि बेसन देखील आणलं होतं, 2-3 किलो बेसन आणलं होतं कारण बेसन मला खूप लागतं. सो मी इथे ते 86 रुपीज दिराम पर केजी होतं, सो घेऊन आले. आणि सोबतच इथे होती पाम शुगर. तर पाम शुगर आहे तर ही नॅचरल शुगर असते. सो मी म्हटलं की थोडीशीच घेऊन पाहावी, ट्राय करावी, कारण ती 18 दिरामला 1 किलो होती. तर ही 2.34 म्हणजे दिरामची होती. ऑलमोस्ट 100 ग्रॅमच्या आसपास मी घेतली होती. म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे, कशी लागते. तर इथे मी सुरती कोलम राईस घेतला होता आणि जिरा कसाराही घेतला होता, थोडासा टेस्टसाठी कसा लागतो तिथला पाहण्यासाठी. तर हा होता 4 दिरामचा. कारण माझं काही असं प्लॅनिंग नव्हतं जास्त वगैरे घ्यायचा म्हणून. तर कारण माझं जो मी पॅकेट आणते 5 केजीचं ते संपलं होतं. इथे ज्वारीचं पीठ होतं. इथे पाणीपुरीचा प्लॅन करायचा विचार होता, त्यामुळे व्हाईट मटार देखील घेऊन आले होते मी. सो घरामध्ये असलं की पटकन आपण टाकू शकतो, नाही तर मग परत पुन्हा शॉपमध्ये जावं लागतं. तर थोडेसेच आणले होते, जास्त नव्हते आणले, 200 ग्रॅमच्या आसपास असतील. आणि ते रागी फ्लोअर होतं तर त्याच्यावर टॅग नव्हते, त्यामुळे काही प्राईस वगैरे माझ्या लक्षात नव्हती. इथे होल मसूर आणले होते आणि मला होल मसूर ना खरंच खूप आवडतं भाजी. सो त्यामुळे मग मी म्हणजे माझ्या घरातले संपले की मी लगेच घेऊन येते, कारण घरात भरपूर कडधान्य आहेत, परंतु काही असे कडधान्य असतात स्पेसिफिक की ते आपण आवडीने खातो. सो त्यामुळे मी घेऊन येते. आणि हा आपला डिंक होता, तर तो 71 रुपयांचा होता, 2.88चा. 25 दिरामला केजी आहे इकडे डिंक. आणि रागीचं पीठ वगैरे हे भारत आटावरूनच आणते मी नेहमी. तर अशा प्रकारे इथे रोस्टेड चणे देखील होते. आणि अशा प्रकारे होती आपली ग्रोसरी. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.